सो हे गाईज गुड मॉर्निंग, कसे आहेत तुम्ही? स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर गाईज आता मी उठलेलो आहे, सकाळ झालेली आहे, सगळं तुम्ही बघू शकता. हे बघा, आता मी उठलो, तर आता मी आंघोळ करतो आणि मला आता ट्युशनला पण जायचं आहे. तर मी तुम्हाला आंघोळ झाल्यावर भेटतो. तर गाईज आता तुम्ही बघू शकता मी आवरून रेडी झालेलो आहे. ते बघा, मी बॅग पण घेतलेली आहे. तर आता मी जातो ट्युशनला. तर गाईज बघू शकता आता मी ट्युशन आलेलो आहे. हे पण शाळेतून आलेले. हे सकाळी शाळेत गेलो तर मी सकाळी ट्युशनला गेलो. तर आता आम्ही दोघे आलेले आहेत. तर गाईज आजचा ब्लॉग लई इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की आज आम्ही करणार आहे मॅगी चॅलेंज. त्या चॅलेंजमध्ये असं होणार की कोण जास्त फास्ट मॅगी खाणार. ती सकाळपासून आम्ही उपाशी असल्यामुळे आता आम्हाला खूप भूक लागलेली आहे. तर ते मॅगी चॅलेंज आपण थोडंसं दुपारी करूया. तर आता आपल्याला जेवायचं. तर गाईज आज आहे जेवायला आलूची भाजी आणि पोळी. तर काय आता मी जेवायला वाढून घेतलंय. तुम्ही हे बघा, आज जेवायला आहे पोळी, खिचडी आणि आलूची भाजी. जेवण झाल्यावर भेटतो गाईज. तुम्ही आता बघू शकता म्हणजे जेवण झालेलं आहे. तर आता ह्याला आपल्याला ट्युशनला सोडायचं आहे. हे ट्युशन आल्यानंतर आपल्याला करायचं आहे मॅगी चॅलेंज. त्याचा 1-2 तास ट्युशन चालेल. तर आपण गाईज मी त्याला ट्युशनला सोडून आलेलो आहे. तर घरी येऊन मी माझे कपडेही बदलले. तर आता ते येईल 1-2 तासामध्ये ट्युशन. तर ते आल्यानंतर आपण करूया मॅगी चॅलेंज. जात आहे ट्युशनहून आलेले जसं तुम्ही बघू शकता. तर आता आपल्याला करायचे मॅगी चॅलेंज. आता आपण जातात मॅगी घ्यायला. तर गाईज आता मी निघालेले मॅगी घ्यायला, जसं तुम्ही बघू शकता. तर गाईज आता मी मॅगी घेऊन आलेलो आहे. हे बघा, आता मॅगी घेऊन आपण आता जात आहेत मॅगी करायला. तर गाईज आता मॅगी आणलेली आहे, पण आता घरात इथं लाईटच नाही. तर मग आपण लाईट आल्यावर करूया थोडीशी मॅगी. आता लाईट येईपर्यंत आता आपल्याला वाटत बघायला लागणार आहे. नाही तर आपल्या घरात तर खूपच अंधार आहे, काही दिसणार नाही आहे. मोबाईलची क्वालिटी बी लई कमी येते असं म्हणल्यावर. तर लाईट आल्यावरच आपण आता करूया मॅगी चॅलेंज. पहिले आपल्याला मॅगी करावं लागेल. तर गाईज आता हे बघा, लाईट आलेली आहे. तर आता आपण आता पहिल्यांदा मॅगी करूया. तर चल रे, आपण मॅगी करूया. तर गाईज आपल्याला ह्या कढईत मॅगी करायची आहे. चल ना. कढई धुवून ये. तोपर्यंत गाईज आपण ह्याचे पन्न्या काढूया. तर गाईज आता आपली एवढी मॅगी निघाली आहे आणि एवढे पॅकेट याचा मसाला निघालेला आहे. तसं की तुम्ही बघू शकता. तर गाईज आता हे पण इथं कढई धुवून आलेलं आहे. हे बघा. तर पहिले याच्यात तेल टाकूया. गॅस लाव रे. तर गाईज आता आपण तेल टाकतोय. आता हे बघा, याच्यात 4 पळ्या तेल टाकलेले आहे गाईज आम्ही. तुम्ही आता बघू शकता. तर गाईज हे तेल गरम होईपर्यंत आपण कांदा चिरून घेऊया आपण. तर गाईज एवढं तेल टाकलेलं आहे, हे बघा तुम्ही. तर गाईज ह्याच्यामध्ये अजून 2 पुढे ॲड झाले. तर ह्या पोरीने आणलेले 2 पुढे. हे बघा तुम्ही बघू शकता. आता हे फोड, ह्याला फोड आणि ह्याच्यात टाक. मसाला तिकडे टाक. तर गायची ते 1 कांदा चिरून झालेला आहे. तू फोडलेस का 2 पुढे? हे डझन मीठ टाकून द्यायचं. हे अजून 1 कांदा लागते का चिरायला हेला? हो लागते. तर काय आता एवढी मॅगी झालेली जसं तुम्ही बघू शकता. आता
तर गायज आता कांदा चिरताना खूपच डोळ्यात पाणी येते. हे बघा आता मला दिसेना पण झाले कांदा चिरत चिरत, तसं डोळे बंद करून चिरायलो मी. झालेलं आहे गाईज. तर आता गाईज कांदा चिरून झालेला आहे. हे बघा आता, तर आता ह्याला आपण तळायचं. हे मस्त ह्याला एकदा बारीक बारीक चिरून घेतो एकदा. हे मसाला टाकूया आपण ह्याच्यात आता. मसाला फटाफट असं टाकता नाही दाखवा. हो. तर काय दादा केदार इथं मसाला कापते. हे बघा, नाही वाटीमध्ये जमा करायचा आपल्याला मसाला. एका पुडीतून एवढाच निघालेला आहे काही. हे तोपर्यंत ही इथं हलवते कांदा. तर काय आता लाईटच गेलेली आहे इथं, तुम्ही बघू शकता. आम्ही करत होतो इथं. तर काय आलेली पण आहे आता वापस लाईट. काय आता मॅगी टाकायची टाइम झालेली आहे बघा. तर काय जातं मॅगी होईपर्यंत आपल्याला आधी हे सगळं आवरावं लागेल. इथं खूप सारा पसारा झालेला आहे बघा. तर हे मॅगी होईपर्यंत आपण हे आवरून घेऊ सगळं. तर आपण आपली टीम लागली कामाला आता. तर काय आता आपलं हे आवरून झालेलं आहे सगळं. कशी झाली? हा एकदम डिलिशियस. कशी झाली? मी पण बघतोय बघा. लय भारी झालेली आहे पण थोडीशी खारट झालेली आहे. तर काय आता आमची मॅगी झालेली आहे बघा. हे आता इथं आणलेली आहे. तर इथं थोडीशी गार होण्यासाठी ठेवावं लागेल, नाही तर प्रॉब्लेम आहे. तर गाईज मी आता थोडीशी टेस्ट करतो मॅगी कशी झालेली आहे ती. तर गाईज आता आम्ही डाईसचा ॲप घेतलेला आहे. तर ह्या ॲपमध्ये आपल्याला कळते कोण किती बाईटमध्ये खाणार. तर आम्ही असा चॅलेंज करणार आहे की ह्या ॲपवर जे नंबर येईल त्याला तितके बाईट पडले. अजून हे दाबलं 5 पडले. आता मग हिला 5 बाईट असं आपण करणार आहे दादा. पहिली हिची भारी आहे. तर हिनं डाईसवर टाकणार. हे बघा आता हिला आलेत 5 बाईट. आता हिनं. तर गाईज आता पहिला बाईट खाता आहे हिचा पहिला बाईट झाला. आता हे दुसरा बाईट. ते हिच्या तोंडात जातच नव्हतं गाईज. हिला खूप गरम पण लागत होतं. नाटके तर लय करत होती. हे बघा तुम्ही नाटके बघू शकता तिचे. पाणी तर बारच पित होती. आणि आता हे तिसरा झाला हिचा लास्ट. तर गाईज आता हिचा लास्ट बाईट आहे हे आता. तर काय आता हिचं झालेलं आहे. तर ह्याचा चान्स आता. तर काय झाला 6 बाईट भेटलेले आहेत गाईज. 6 बाईट. 6 बाईट गाईज. तर काय झाला फर्स्ट बाईट. तर काय झाला सेकंड बाईट. मला पण लय गरम लागायले गाईज. तर हे गाईज आता ह्याचा थर्ड बाईट जात आहे. आता त्यांना गाईज आता खाल्ला ह्याचा थर्ड बाईट. आता ह्याला किती झाली तुझी? तर गाईज 5 झाले. त्याचा लास्ट घास आहे गाईज आता हे. मोठा घेणार आहे. एवढा तोंडात जाते का नाही गाईज. खाल्लेला आहे. हिने सगळ्यात जास्त बाईट्स खाल्लेले आहेत गाईज. काय समजलं मला गरम नाही लागलं गाईज. ह्याच्या तोंडात बसत नाही. तर काय जातात माझी भारी आहे. तर काय आता बघू तुम्हाला किती बाईट येते ते.
मला 4 बाईट आलेले तर आहेत. गाईज आता मला 4 बाईट आलेले तेव्हा तुम्ही कसं थांब थोडंसं बंद कर. तर गाईज हे आता माझा तर गाईज आता हे माझा फर्स्ट बाईट आहे. तुम्ही बघू शकता आता हे बघा. फर्स्ट बाईट गाईज. लय बाहेर लागायची गाईज ही बाय मागे. तर गाईज ह्याचा सेकंड बाईट हे घेणार आहे. तुम्ही बघू तर शकता गाईज आता हे माझा सेकंड बाईट. हे खूप मोठे मोठे बाईट घेत आहे गाईज. गाईज त्याला पळत आहे तरी पण ते खात आहे. तुम्ही बघू शकता. त्याला पाणी दे. त्याला खूप तिखट लागलेलं आहे गाईज आणि गरम सुद्धा. हे बघा ही किती मॅगी भारी वाटते गाईज. तर गाईज आता हे बघा माझा तिसरा बाईट. हे गाईज बघा कसं खात आहे घाण बक्कासूर सारखा गाईज. तुम्हाला दिसत आहे ना बक्कासूरचा दुसरा भाऊ. ह्या दोघांना रे छोटे छोटे घास घेतले गाईज. मी एवढाला घास घेतो. हात भरून टाकलेत गाईज ह्यानी. हाताचा हाल बघा माझ्या. त्याचे हात स्वच्छच होते माझे. हे बघा आता हे लास्ट बाईट. बस बस आम्हाला होऊ दे. हातानेच खाय ना अरे चमच्यानं खायचा होता ना रे पण चॅलेंज. तुम्हाला कोण म्हणून समजेल? नाही चमच्यानं खायचा किती होता. खायचे तितकं खायचं होतं. नाही चमच्यानं खायचा किती होता. खायचे तितका चॅलेंज होता. व्हिडिओ ने तर गाईज हे आता माझा तर गाईज बाईट बघा तुम्ही आता हे लास्ट बाईट चौथा. बाहुबली पाणीपुरी सारखं हे बाहुबली मॅगी चॅलेंज मध्ये सिद्धूया हे विनर आहे. हे फर्स्ट नंबरला आलेला आहे. हे केदार भैया सेकंड नंबरला आलेला आहे. थर्ड नंबरला आलेले आहे. तर गाईज मी याची अर्धी मॅगी संपवलेली आहे. मला तर हे रडत आहे. तर हे म्हणत आहेत आता आम्हाला तर उरलीच नाही. तर मग आता आम्ही सगळे एकत्र खाणार आहेत. आणि ते बी आता चमच्यानं थोडी थोडी लई नाही आता ज्याच्या चमच्यामध्ये जेवढी येईल ते तेवढीच खाणार आता. तर काय आता हे बघा जे साफसफाई होतीये. तर काय आता हे ब्लॉग मी आता इथंच संपवतो. तर ब्लॉग थोडासा आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळूया पुढच्या ब्लॉगमध्ये.